नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फायनली खुशखबर आलेली आहे. हप्ता वाटप संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती. तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, कालच्या तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. होय, बरोबर आहे. आता तुम्हाला जर हे पैसे आले नसतील तर तुम्हाला पैसे येण्यासाठी काय करायचं आहे हे व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्यामध्ये सगळ्यात मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. डबल हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. होय, बरोबर आहे, डबल हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. ज्या निराधार बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांना मार्च आणि एप्रिलपासून पैसे मिळत नव्हते, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता 2 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. डबल हप्ता जमा झालेला आहे. 2,500 रुपयाचा हा हप्त्याचा डबल मेसेज लाभार्थ्यांना पडलेला आहे. चेक करू शकता तुम्ही. जर तुम्हाला मागच्या 2 महिन्याचे पैसे आले नसतील तर नक्कीच मेमध्ये तुम्हाला 5,000 रुपये क्रेडिट झालेले असतील. चेक करा, लवकरात लवकर SMS पाहून घ्या. पण पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत ना. मार्चचा हप्ता जमा झाला, ना मेचा, ना एप्रिलचा. आता तुम्ही म्हणाल, एकूण 3 हप्ते जर पेंडिंग असतील तर 2च हप्ते कसं काय मिळाले? जर मार्चपासून पैसे आले नसतील तर मग या महिन्यामध्ये 7,500 रुपये येणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा झालेले आहेत. ते पण 2 टप्प्यामध्ये. 2,500 रुपये अगोदर आले आणि त्यानंतर 2,500 रुपये जमा झाले. तर फक्त 2 महिन्याचंच पेंडिंग ट्रान्झॅक्शन अकाउंटला जमा करण्यात आलेलं आहे. आता हे नेमकं कोणत्या 2 महिन्याचं आहे? एप्रिल, मार्च या 2 महिन्याचं आहे का एप्रिल आणि मे महिन्याचं आहे? या संदर्भात आणखीन स्पष्टता नाही, कारण GRमध्ये सुद्धा मे महिन्याच्या हप्ता वाटपाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नव्हता. आपण पाहिलेला आहे, ज्यावेळेस दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यामध्ये हप्ता वाटप कोणत्या महिन्याचा आहे हे त्यामध्ये उल्लेख केलेला नव्हता. आणि म्हणूनच हे कन्फ्युजिंग आहे की नेमकं कोणत्या 2 महिन्याचे हप्ते वितरित झालेले आहेत आणि 1 महिना पेंडिंग का ठेवलेला आहे. आता हे तर झालं दिव्यांग बांधवांसंदर्भात, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जे हप्ता आहे, तर कोणता हप्ता? या ठिकाणी निराधार योजनेतील इतर लाभार्थी, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात कधी येईल, अशी तुमची इथं म्हणजे तुमचा प्रश्न असणार आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पहा, कालच्या तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं फक्त 2,500 रुपयाचं म्हणजेच दिव्यांग बांधवांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, DBT झालेलं आहे. इतर लाभार्थ्यांचं जे 1,500चं ट्रान्झॅक्शन किंवा DBT आहे ते बाकी आहे. आणि या लाभार्थ्यांना हप्ता कधी जमा होणार? तर पहा, निराधार बांधवांना म्हणजे दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झालेला आहे, त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही. इतर लाभार्थ्यांनासुद्धा हा हप्ता लवकरच जमा होईल. त्यासाठी आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही. GR येणं गरजेचं आहे. GR आला तर मग पुढची प्रोसेस लवकर होते. जसं आपण पाहिलेलं आहे, दिव्यांग बांधवांसाठी लगेच हप्ता वितरित केला गेलेला आहे GR नंतर 2-3 दिवसामध्ये. आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहण्यास मिळणार आहे इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा. या योजनेतील अगोदर GR येईल, मग नोटिफिकेशन पडेल आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल. 1,500 रुपयाचं DBT होईल. आता दिव्यांग बांधवांपैकी ज्या दिव्यांग बांधवांना हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी असणार आहे, त्यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुमचा हप्ता नेमका कोणत्या कारणामुळे आलेला नाही हे त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे. जे कारण असेल, ज्या गोष्टी अपूर्ण असतील त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल. पहा, अन्यथा असंच महिन्यावर महिने हप्ता तुमचा पेंडिंग असेल आणि ज्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला 1 ते 2 महिन्याचेच पैसे जमा होतील. त्यामुळे सुरळीतपणे नियमित प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी हप्ता जमा होण्यासाठी तुमची काय प्रोसेस बाकी आहे हे जाणून घेण्यासाठी तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जावा आणि हप्ता का रखडलेला आहे याची माहिती जाणून घेऊन ती प्रक्रिया पूर्ण करून घेऊन या योजनेचा लाभ
घ्या. पहा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, माझी माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.